आपण सुरुवात करणार आहोत. काय करणार? तिसरा टॉपिक आहे 3 पायाचा ट्रायंगल. तीन पायाचा ट्रायंगल टॉपिक पण तिसरा आणि त्याचं नाव पण ट्रायंगल. तर ट्रायंगल बद्दलची थोडक्यात आज फक्त ओळख करून घेऊया आपण. आज पहिला दिवस जास्त शिकू नये, पोट दुखते. ओके, त्रिकोण काय म्हणतो आपला? त्रिकोण. ओके, तर ट्रायंगल बद्दल तुम्हाला सगळीच माहिती आहे, बेसिक आयडिया सगळ्याच गोष्टी आणि तुम्हाला माहिती आहे ट्रायंगल कसा असतो, कसा दिसतो, कसा बसतो. ओके, तर ट्रायंगल म्हणल्यानंतर ट्रायंगलला किती बाजू असतात, किती कोण असतात, तिथं माप काय असते हे पण आपण सेकंड टॉपिक मध्ये पाहिलं होतं, छोटासा थेरम. ओके, द सम ऑफ मेजर ऑफ 3 अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाच्या मापाची बेरीज ही किती असते? 180 अंश. 360 अंश डिवाइड बाय 2 एवढा असतं तुम्ही. ओके, 360 डिवाइड बाय 2 अंश एवढं असते, म्हणजे 180 अंश असते. ओके, म्हणजेच काय पाहिलं होतं आपण पाठीमागच्या सेकंड टॉपिक मध्ये? हा ट्रायंगल आहे ए बी सी. तर याच्यामध्ये कोण जे आहे त्यांचं माप जर आपण मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी केलं तर किती भेटले की नाही? आपला 180. ओके, तर हे जे 3 कोण झालेला इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल म्हणतात. कोणते? इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाचे अंतरकोन. कोणते कोण ठिकाणी? अंतरकोन असा ठिकाणी आपला म्हणता येईल. याच्यावरती आपण पाठीमागच्या सेकंड टॉपिक मध्ये काय केलं म्हणजे थोडक्यात थेरम पाहून इथपर्यंत आपण पोहोचलेले आहोत. तर आपण आतापर्यंत तुम्ही बेसिकली काय काय ट्रायंगल बद्दलची माहिती घेतलात थोडक्यात आपण ओळख करून घेऊया आणि उद्या आपण पहिल्या थेरमला सुरुवात करूया. ओके, तर ट्रायंगल म्हणजे तुम्हाला माहित आहे काय असतं ट्रायंगल? ट्रायंगल म्हणजे त्याचं नावाचं ट्राय म्हणजे 3 अँगल बाजू वगैरे असणार. समजा ए बी सी असा नावाचा आपण एक ट्रायंगल काढला. ओके, तर पहिल्या क्वेश्चनच्या मध्ये एनी ट्रायंगल हॅव 3 साइड्स. बरोबर आहे ना? 3 व्हर्टेक्स पहिला अगोदर काय असते ठिकाणी? 3 व्हर्टेक्स. ओके, 3 शिरोबिंदू असतात. कोणते कोणते आहे तो? पॉइंट व्हर्टेक्स ए कॉमा बी कॉमा सी आपल्याला माहित आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय असतात? 3 साइड्स. कोणत्या ट्रायंगलला 3 साइड असतात? ओके, कोणते कोणते साइड कसं वाचायचं याला? साइड ए बी, त्यानंतर साइड बी सी, त्यानंतर साइड ए सी. त्यानंतर 3 अँगल असतात. कोणते कोणते अँगल आहे तो? 3 अँगल एंट्री अँगल असतात. अँगल ए, अँगल बी, अँगल सी. त्यानंतर जर नेम ऑफ द ट्रायंगल घेतला तुम्ही, ट्रायंगलचं नाव किती प्रकार देतात? 6 प्रकार नाव देतात. किती? नेम ऑफ द ट्रायंगल, त्रिकोणाचे नाव, कोणता? नंबर 1 ए पासून 2 नाव घेता येतात. क्लॉकवाईज जायचं. ओके, कसं जायचं ठिकाणी? क्लॉकवाईज. इथे काही टेन्शनच नाही कारण ते ट्रायंगल आहे. कोणी कोणी घेतलं तरी ते बरोबरच येते. म्हणजे सिक्वेन्स आहे. कोणी जा अँटी क्लॉकवाईज जा किंवा क्लॉकवाईज जा, काही टेन्शन नाही.
ट्रायंगल ए बी सी कॉमा ट्रायंगल ए सी बी ओके किंवा हे झालं ए किंवा दुसरा नंबर ठिकाणी ट्रायंगल बी वरून आपल्याला येते ते बी ए सी किंवा ट्रायंगल बी सी ए त्यानंतर 3 नंबर सी पासून सी ट्रायंगल सी ए बी किंवा ट्रायंगल सी बी ए म्हणजे हे आपण 6वी 7वी 8वी असताना करस्पॉन्डन्स पाहिलं होतं बरोबर ना कॉन्ग्रुएन्सी ऑफ करस्पॉन्डन्स ऑफ ट्रायंगल त्रिकोणाची संगती अशा प्रकारे आपला 3 प्रकारे लावता येते म्हणजे एकाच एक संगती म्हणतो आपण वन टू करस्पॉन्डन्स 8वी तास पाहिलं होतं आपण सेकंड टर्म मध्ये म्हणजे तिथलं पुस्तक जाऊन तुम्ही काढून बघू शकता कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल मध्ये तिथं पण पाहिलं होतं आपण तर एखाद्या ट्रायंगल अशा ठिकाणी आपला हे काय घ्यावं त्याच्यावरती आपला थेरम घ्यायचे कोणाचे कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे त्यासाठी तुम्हाला अगोदर हे ट्रायंगलचे नाव साईडचे नाव कसं देतात अँगलचे नाव कसे असतात याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे ओके तर हे म्हणजे पाठीमागच्या वर्षी इथेमध्ये आपण 8वी ला आपण स्टडी करून थोडक्यात इथपर्यंत पोहोचलेला आहोत त्याची तुम्ही थोडक्यात पुस्तक काढून थोडक्यात वाचन करून घ्या उद्याच्या दिवसापर्यंत काही अडचण नाही त्यानंतर आपण टाइप्स ऑफ ट्रायंगल पण पाहिले होते थोडक्यात पण शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून सांगतो टाइप्स ऑफ ट्रायंगल टाइप्स ऑफ ट्रायंगल त्रिकोणाचे प्रकार तर नंबर 1 आहे बेसिस ऑन द साइड कशाच्या ठिकाणी बेसिस ऑन द साइड ऑन द साइड बाजूच्या आधारावरती काय याच्या तर नंबर 1 या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल बरोबर आहे ना किंवा कुठून घ्या तुमच्या मनात नाही ऑब्ट्यूस नाही स्कॅलिन विषमभुज समभुज आणि समद्विभुज बरोबर आहे ना तर स्कॅलिन याला आपण विषमभुज म्हणतो The three different side, 3 side have a different length. Okay, short मध्ये त्याची व्याख्या बघा कशी करतो आता 3 side have different length. Okay. समजा एक ट्रायंगल एबीसी आहे त्याच्यामध्ये पाहिलं आपण ही पहिली साइड 7 सेंटीमीटरची इथली 7 सेंटीमीटरची सगळं तर या ठिकाणी आपला पाहता येते शॉर्ट मध्ये त्यानंतर दुसरा प्रकार तुम्हाला माहित आहे कोणता आयसोसेलेस ट्रायंगल समद्विभुज त्रिकोण त्याच्यामध्ये 2 भुजा या ठिकाणी समान लांबीचे असतात ओके कुठल्याही 2 भुजा या ठिकाणी समान लांबीचे असतात जर पी क्यू आर घेतला तुम्ही आणि एक डिफरंट लेंथची असते ओके तर पी क्यू आणि पी आर या 2 बाजू जर समान असतील तर त्याला या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण ओके त्याला आपण आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतो कोणतं ट्रायंगल ठिकाणी आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय की ज्या त्रिकोणाच्या 2 भुजा या ठिकाणी समान लांबीच्या असतात आणि तिसरा त्या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल
जर तिन्ही भुजा समान लांबीच्या असतात, काय ठिकाणी तिन्ही भुजा या ठिकाणी समान लांबीच्या असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात। या तिन्ही भुजा या ठिकाणी समान, म्हणजे समजा 6 आहे तर बाकीच्या दोन्ही पण 6 6 6, तिन्ही बाजू 6 6 सेंटीमीटरच्या आहेत। समजा हे 8 आहे तर 8 सेंटीमीटर, 10 असेल 10, जेवढे काय असेल। तर असे 3 त्रिकोणाचे प्रकार आपण थोडक्यात बरेच दिवस या ठिकाणी स्टडी पाठीमाग करून आलेला आहे। कोणते कोणते? स्क्वॅरिंग ट्रायंगल, त्यानंतर आयसोसेलेस ट्रायंगल, त्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण। त्यानंतर अशा प्रकारे आपण बेसिस ऑन द अँगलच्या आधारे आपण त्रिकोणाचे 3 प्रकार करतो। बेसिस ऑन द अँगल, तर नंबर 1 ला ठिकाणी ॲक्यूट अँगल, ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण, कोणता? लघुकोन त्रिकोण। तर विच अँगल म्हणजे मेजर इज मोर दॅन 0 डिग्री आणि लेस दॅन 9 डिग्री, म्हणजे ज्याचं माप 0 पेक्षा मोठा असते। ओके, समजा आपण काहीतरी माप धरलं x, ओके, आणि लेस दॅन 9 डिग्री, ओके, म्हणजे असा एखादा कोन, ओके, एखादा अँगल x समजा की ज्याचं माप या ठिकाणी x पेक्षा मोठा असणार आहे आणि 90 पेक्षा छोटा असणार आहे, अशा कोणाला या ठिकाणी म्हणायचं ॲक्यूट अँगल, ओके। आणि दुसरा प्रकार होता ठिकाणी आपल्याकडं राईट अँगल, ओके, ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल म्हणतो। तर इथं x कम्प्लिटली 9 डिग्री, ओके, म्हणजे ज्याचं माप या ठिकाणी कम्प्लिटली किती येतो ठिकाणी 90 अंश येते, त्याला काय म्हणायचं ठिकाणी राईट अँगल, ओके। काटकोन म्हणतो आपण, कोणता कोन? काटकोन। त्यानंतर 3 नंबर ठिकाणी आपण पाहतो ॲक्टूस अँगल ट्रायंगल, म्हणजे विशाल कोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण, ठीक आहे, की ज्याचे माप कसं असतं ठिकाणी 90 पेक्षा मोठे आणि 180 पेक्षा लहान, ओके, म्हणजे x इज लेस दॅन 180 आणि मोर दॅन 90। जर असं येत असेल एखादा कोन 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान येत असेल तर त्याला म्हणतो आपण ठिकाणी ॲक्टूस अँगल, काय म्हणतो ठिकाणी ॲक्टूस अँगल ट्रायंगल, म्हणजे विशाल कोन त्रिकोण असे ठिकाणी आपला म्हणता येते। म्हणजे बेसिस ऑन द साइड 3 प्रकार त्रिकोणाचे आणि बेसिस ऑन द अँगल त्यावरती त्रिकोणाचे 3 प्रकार, असे एकूण 6 प्रकार। तुम्हाला असं कुठं डिटेलमध्ये माहिती भेटेल ट्रायंगलची, तिथून वाचून काढा आणि फिगर सहित सगळ्याचं ट्रायंगल बद्दल एक एक आकृती काढून 6 आकृत्या काढून याची माहिती लिहून काढायची। कोणाची? या 6 त्रिकोणाची। पहिलं अँगल वरती स्क्वॅरिंग ट्रायंगल, साइड वरती स्क्वॅरिंग ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, ओके। त्यानंतर अँगल्स वरती ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, त्यानंतर ॲक्टूस अँगल ट्रायंगल, अशा ठिकाणी कशावरती त्याच्या अँगल वरती असे 3 + 3 6 प्रकार त्रिकोणाच्या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती करून घ्यायची। उद्या आपण रिमोट एक्सटर्नल अँगल ऑफ ट्रायंगल चा जो थेरम आहे तुमचा त्रिकोणाचा बाह्य कोन याच्या बद्दलचं जे आहे थेरम उद्या आपण सेकंड ठिकाणी घेणार आहोत आणि स्टडी करणार आहोत। तर उद्या माहिती करून जेवढे काही तुमच्याकडे 8th क्लासचं पुस्तक भेटेल किंवा ऑनलाईन भेटेल, कुठं काही मटेरियल जे काय भेटेल किंवा 7वीचं भेटेल, तिथं तुम्हाला ट्रायंगल बद्दल तुम्ही काय स्टडी केलात, 8th क्लासमध्ये काय केलात,
ते दोन्ही पुस्तक काढून एक वेळेस ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारची स्टडी करून पाहायची आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट ठिकाणी महत्त्वाची सूचना, आजचा हा नवीन 9th क्लाससाठी सुद्धा शेवटचा व्हिडिओ राहील. उद्यापासून जे मुलं रेग्युलर येतील किंवा ज्यांनी फीस भरलेली आहे त्यांना फक्त तासिका भेटतील पाहायला शिकायला. ओके. बाकीच्या ठिकाणी पाहता येणार नाही. उद्यापासून आपली सेटिंग जी आहे ती प्रायव्हेट होईल. ओके. आणि प्रायव्हेट झाल्यामुळं कोणालाही व्हिडिओ किंवा लिंक जरी तुम्ही एकमेकाला तुमचे मित्र म्हणून तुम्हाला फॉरवर्ड केले काही केले तरी त्या ठिकाणी तुम्हाला ओपन करता येणार नाही. आणि जमेल तेवढं आपलं आपण रेग्युलर या आणि हळूहळू ज्यांना शक्य आहे त्यांनाही याला प्रारंभ करा. ओके. ज्यांची घरदार किंवा गाडीची व्यवस्था ज्यांची होत असेल म्हणजे घराच्या बाहेर पाऊल टाकायला शिका. ओके. कारण आपण सतत 8 ते 9 महिने झाले ठिकाणी घरामध्ये बसूनच आहोत. ओके. घरचाच आनंद या ठिकाणी आपण घेत आहोत. आणि जास्त आपल्या जर मेमरीला विश्राम केला तर आपण आयुष्याची विश्राम बनून जातो, आपण उद्ध्वस्त होऊन जाऊ शकतो. तर काळजीपूर्वक नुसतं येऊ नका, चांगल्या प्रकारची काळजीपूर्वक येता जाता बसताना आपण कोणाशी गप्पा मारलो, जर आपला स्वतःला अगोदर स्वतःची तब्येत बरोबर असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्दी खोकला कुठल्याही प्रकारचा आजार नसावा. म्हणजे साधी असेल तरी आपण घरीच थांबायचं, कारण आपल्याला त्रास नको, इतरांनाही त्रास नको याची पण काळजी घ्यायचं. 1-2 दिवस चांगल्या प्रकारच्या आपल्या सर्दीच्या गोळ्याच्या जे काही असतात औषध खोकला गोळ्याचे घेऊन 1-2 दिवस रेस्ट करून मग यायला लागायचं. मात्र घराच्या बाहेर पडा, आता हळूहळू शिका. म्हणजे कंका सुरू झालं म्हणजे तरी आपला अजून महिनाभर लागतो स्वतःला रुटीन मध्ये यायला, सगळ्या क्लास सगळं आपलं व्यवस्था रुटीन मध्ये यायला. म्हणजे तर या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन बाहेर पाऊल टाकायला शिका. म्हणजे याच्यानंतरची जी काही तासिका आहे ते तासिका फक्त प्रायव्हेट सेक्शन मध्ये जे काही तुम्हाला पाहता येते त्यांनी फीस भरलेली आहे पहिला हप्ता. ओके. आणि जे रेग्युलर येतील त्यानंतर देवा शिकवाच लागणार आहे आम्हाला, जे क्लास देणार आहेत त्यांना. तर याची काळजी घेऊन आपापल्या ठिकाणी किंवा नंतर फोन करायचं नाही की सर आम्हाला हे व्हिडिओ ओपनच होत नाही, होणारच नाही. म्हणजे कोणी आपण फॉरवर्ड केलं तरी होणार नाही आणि काही केलं होणार नाही. ज्यांनी फक्त नवीन ग्रुपमध्ये आम्ही ज्यांना पाठवू त्यांनाच फक्त ठिकाणी ती लिंक ओपन होऊ शकते, इतरांना ती लिंक ओपन होणार नाही. ओके. उद्या आपण एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म याच्याबद्दल स्टडी करणार आहोत. ओके. धन्यवाद.